श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अंगणात तुळस का लावावी व तुळशीचे वास्तुशास्त्र आणि काही उपाय सांगणार आहे. जर तुमच्या घरी तुळस असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. कदाचित नकळत तुमच्याकडून या चुका तर नाही घडत ना. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की अंगणात तुळस का लावावी. सायन्सनुसार तुळस ही अशी वनस्पती आहे जी रात्र आणि दिवस ऑक्सिजन देत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस घरासमोर असणे याला खूप महत्त्व आहे. असं कोणतंच घर नाही की त्याच्या घरी तुळस राहत नाही. प्रत्येक घरी तुळस ही राहतेच. आपल्या भारतीय वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी असते. त्यामुळे विष्णू भगवानाचीही कृपा आपल्या कुटुंबावर राहते. तुळशीचे रोप घरासमोर असल्याने घरात सतत सकारात्मक ऊर्जा असते. तुळस ही नेहमी एकादशीच्या दिवशी लावावी. इतर दिवशी तुळस लावणे टाळावे. तुळशी ही एक अशी वनस्पती आहे जिच्यामुळे बरेचसे आजार नष्ट होतात. त्यामुळे तुळशीला आरोग्यशास्त्रामध्ये देखील खूप महत्त्व आहे. यामुळेच अंगणामध्ये तुळस असणे फार गरजेचे आहे. आता आपण पाहूया तुळशीचे वास्तुशास्त्रात काही उपाय आणि नियम सांगितलेले आहेत. ते पाहणे देखील खूप गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार तुळस ही नेहमी पूर्व दिशेलाच ठेवावी. जर शक्य नसेल तर आपण ज्या घरात राहतो त्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या हाताला ठेवावी आणि ती अशा जागेवर ठेवावी की तिची पूजा करत असताना आपले तोंड नेहमी उत्तर दिशेलाच येईल. कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि तुळसमध्ये माता लक्ष्मी असल्यामुळे आपण जेव्हा सकाळी तुळशीची पूजा करतो तेव्हा तुळशीसोबत माता लक्ष्मीचीही पूजा होते आणि कुबेराचीही पूजा होते. त्यामुळे आपल्या घरावरील आर्थिक संकटे दूर होतात. चुकूनही ठेवू नका या दिशेला तुळशीचे रोप. घराच्या छतावर तुळशीचे रोप कधीही ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरातील सदस्यांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह पैशाशी संबंधित असेल त्यांनी छतावर तुळशी ठेवल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते. असे मानले जाते की तुळशीचं रोप छतावर ठेवल्याने घराच्या उत्तर दिशेला मुंग्या बाहेर पडू लागतात. तुळशीचे रोप दक्षिण दिशेलाही ठेवू नये. यामुळे व्यवसायात नुकसान होते आणि कुटुंबावर विपरीत परिणाम होतात. तुळशीचे रोप कधीही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नये. अशा प्रकारे तुळशीचे रोप लावल्यास होईल फायदा. तुळशीच्या रोपासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते आणि जर ती उत्तर दिशेला लावायची नसेल तर तुम्ही ती ईशान्य दिशेला लावू शकता. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. गुरुवारी तुळशीला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. तुळशीचे नवीन रोप वृंदावनात लावायचे झाल्यास शनिवारी किंवा एकादशीला लावावे. यामुळे आर्थिक संकटे दूर होतात. तुळशी वृंदावन नेहमी दारासमोर असावे. घराच्या मागच्या बाजूला तुळशी वृंदावन ठेवू नये. आता तुळशीच्या रोपाला मंजुळे येताना सर्वांनीच पाहिलं असेल. यालाच बी असे म्हणतात. बऱ्याचदा आपण पाहतो की तुळशीला मंजुळे आल्यावर तुळशी बऱ्याच प्रमाणात वाळते. असे का होत असेल तर तुळशीला मंजुळे आल्यावर ते खाली पडतात. त्यामुळे तुळशीला खूप दुःख होते. त्यामुळे ती बऱ्याच प्रमाणात वाळते. तुळशीच्या मंजुळ्याचे उपाय. हे उपाय केल्याने घरातील आर्थिक संकटे दूर होतात. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर अशा व्यक्तीने दुधात मंजरी मिसळून शिवाला अभिषेक करावा. 2. गंगाजलात मंजुळे मिसळून ठेवा. तुळशीच्या मंजरी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहेत. म्हणून कोणत्याही शुभ दिवशी गंगेच्या पाण्यात मंजुळे मिसळा आणि आठवड्यातून 2 दिवस घरात शिंपडा. असे केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. 3. लाल कपड्यात तुळशीचे मंजुळे ठेवा. लाल कपड्यात तुळशीचे मंजुळे बांधून घरात पैसे ठेवायच्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवा. असं केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करते आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि आर्थिक अडचणही दूर होते. 4. शुक्रवारी देवीला मंजुळे अर्पण करा. जर तुम्ही दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी तुळशीच्या मंजुळे अर्पण केले तर लक्ष्मी सर्व मनोकामना लवकर पूर्ण करते. 5. जर तुमच्या शरीरावर ॲलर्जी झालेली असेल तर तुम्ही त्या जागेवर तुळशीचे पान चोळून लावल्याने ते ॲलर्जी लवकर नाहीशी होते. 6. तुम्हाला खोकला येत असेल किंवा घसा खवखवत असेल तर दुधामध्ये तुळशीचे पान आणि तुळशीचे मंजुळे टाकून पिल्याने खोकला आणि खवखव बरी होते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.